हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण डेली यूजची साडी बघणार आहोत. त्यात बॅक पार्ट तयार करणार आहोत. तर ही डिझाईन डेली यूजसाठी पण तुम्ही किंवा आपली जी सिल्क साड्या आहेत त्या पण ट्राय करू शकता. यामध्ये बघा आवडीनुसार गळा घेतलेला आहे. आता मी इथं थोडा डीप नेक टाकला आहे, वर 2.5 आणि खाली 3चा टाकलेला आहे. त्यानंतर आपण चौकोन करून घेतला आहे. बघा चौकोन करून घेतला आहे. त्यानंतर जे चौकोनच्या मधोमध एक स्ट्रेट लाईन ओढली आहे, त्यात तिथून अर्धा इंचावर एक खून केले आहे आणि थोडासा डीप गोल गळा घेतलेला आहे. बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा आता या ठिकाणी मी ब्लाऊजचा पीस आहे तो टाकून कट करून घेतल्यानंतर ब्लाऊजचा पीस खाली टाकलेला आहे. वरती अस्तर आहे. जो ब्लाऊजचा पीस आहे तो सुईचा आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा सगळ्या बाजूनी मी जे आपल्या टाचण्या असतात त्या लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज आणि अस्तर बरोबरच स्टिच होईल, मागे पुढे होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटलं तर गळा कमी जास्त झाला स्टिचिंगमध्ये तर परत तुम्ही स्टिच करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. हा थोडा मटका टाईप पण दिसतो, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर बघा आता आपण ज्या टाचण्या आहेत त्या काढून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घेणार आहोत. तर बघा असं वाटलं कमी जास्त शिलाई झाली तर आपण पुन्हा एकदा चॉकने मार्किंग करून पुन्हा एकदा स्टिचिंग करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. तुम्ही जर डिझाईन पूर्ण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही गोल गळा घेतला तर तुमचा जो शोल्डर आहे ते पण उतारणार नाही आणि गळा पण छान दिसेल. तर नक्की ट्राय करा. बघा एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारणार आहोत. बघा तो खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आवडलं तर चॅनलला नक्की लाईक करा. तर बघा त्यानंतर आपण काय करणार आहोत ते पलटी मारणार आहोत. बघा त्यानंतर पलटी मारले आपली सुईची बाजू आहे ती वरती आलेली आहे आणि अस्तरची बाजू खाली गेलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता आपण काय करणार आहोत, व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत म्हणजे हातानेच, आणि ज्या गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित आणायचा आहे. तर मी थोडासा मटका टाईप गळा घेतलेला आहे. तर बघा त्यावरती दाबटीप देऊन घेतलेलं आहे. गळ्याच्या वेळेस कटिंग आणि स्टिचिंग कशी केली आहे तुम्हाला दाखवलीच आहे. त्यानंतर आपण त्यावर दाबटीप देऊन घ्यायचे. दाबटीप देताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. थोडं गळ्याच्या थोडी साईडला दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून दिसायला पण खूप छान दिसते आणि फिनिशिंग पण रेडी होते. बघा तर तुम्हाला यासारखे छोटे छोटे टिप्स मी आपल्या चॅनलवर देतच असते, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा आपला गोल गळा या पद्धतीनं रेडी झाला आहे. म्हणजे खालच्या बाजूला थोडा डीप नेक आणि वरच्या बाजूला जास्त म्हणजे असं स्प्रेड होत नाही. तर यामध्ये आपला हा गोल गळा तयार झाला आहे. त्यानंतर आता आपण बघा जे अस्तर आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपण ब्लाऊजचे चारही बाजू शिलाई करून घेणार आहोत. तर थोडी मोठी शिलाई ठेवायची आहे आणि जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा एक हात ना हा ब्लाऊज पीसवर ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या कुठेही चुन्या वगैरे पडणार नाही. ओके. त्यानंतर चारही बाजू शिलाई करून झाल्यानंतर आता आपण एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेणार. त्यानंतर टक्स टाकणार आहोत, कमरपट्टी टाकणार आहोत. तर बघा आता इथं आपला जर गळा 8 असेल तर 8च्या सामने आपण पाठीमागं त्या सामने आपण टक्स घ्यायचा आहे आणि टक्स हा शोल्डरच्या मधोमध घ्यायचा आहे. तर मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगूनही लक्षात येत नाही काही ताईंना, तर तुम्हाला सांगते शोल्डरच्या मधोमध आपण टक्स टाकायचे आहे. तर बघा आता या ठिकाणी शोल्डरच्या मधोमधच आपण टक्स टाकायला सुरुवात केली आहे. बघा शोल्डरच्या मधोमध करून टक्स आणि गळ्याच्या सामनेच आपण टक्स टाकायचे आहे. खूप खाली पण नाही टाकायचे, खूप वरती पण नाही टाकायचे, एकदम लाईनिंगला टाकायचे आहे. टक्स आपण 3.5, 3, 4 टाकू शकतो आपल्या आवडीनुसार, पण गळ्याच्या सामनेच आपण टक्स टाकून घ्यायचं आहे. ओके. तर दोन्ही बाजूला आता आपण असे टक्स टाकून घेतले आहे. बघा टक्स टाकताना मागची उंची एकदम बरोबर आहे. तर आपण टक्स पण दोन्ही बाजूनं मोजूनच टाकायचे आहे. समजा एका बाजूला 4 टाकला, दुसऱ्या बाजूला पण 4 टाकायचा आहे. त्यानंतर आपण 2.5 इंचाच्या कमरपट्ट्या काढलेल्या आहेत त्याला आपण एकमेकाला जोडून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला जी कमरपट्टी आहे ती तयार करायची आहे. बघा
तर काय करणार आहोत आपण, एकमेकाला जोड देण्याची पण पद्धत खूप सोपी आहे. मी सांगते तुम्हाला इथं कसं जोड द्यायचा आहे. बघा, एकावर एक ठेवायचा, शिलाई टाकायची बघा. ओके, शिलाई टाकली. आता आपण पुन्हा कापड पट्टी करायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं पण त्याच पद्धतीनं करायचं आहे बघा. दुसरं पण त्याच पद्धतीनं करायचं आहे. एका ठिकाणी खाली वरती ठेवायचे, दुसरी वरती ठेवून त्याच्यावर शिलाई करायची, पुन्हा दाबटीप देऊन घ्यायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. त्यानंतर ब्लाऊज पीस हा सुईचा आहे आणि त्यावर आपण कमरपट्टी अर्धा इंचाच्या अंतरावर टाकलेली आहे. तर काही ताई आहेत त्या कमरपट्टी लावत नाही, पण शक्यतो कमरपट्टी लावल्यावर आपला ब्लाऊज खालच्या बाजूने थोडंसं वरती होत नाही, कारण खाली थोडं जाडसर झाल्यामुळं वरती ब्लाऊज निघत नाही. तर तुम्ही नक्की तर बघा. त्यानंतर आपण शिलाई मारून घेतल्यानंतर खालच्या बाजूला फोल्ड केला आहे. खालच्या बाजूला फोल्ड करून त्यावरती शिलाई केली आहे. शिलाई थोडीशी कमरच्या बाजून थोडीशी पुढच्या अंतरावर तर शिलाई करायची आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. तर ओके, आता या ठिकाणी आपले असं झाले आहे. तर कमरपट्टी बघा, गळा पण खूप छान रेडी आहे. तर आता इथं बघा, मी तीन इंचाचे हे कपडा घेतलेला आहे. असे मी सगळे चौकोन करून घेतले. त्यानंतर फोल्ड केलेले आहे, त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड केलेले आहे, त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करायचं. खूप सोपी पद्धत आहे. परत फोल्ड आणि शिलाई करायची. ओके, परत एकदा फोल्ड करायचे आणि शिलाई करायची. असे आपण जसे जेवढे गळ्याला लागतात आता तसे तुकडे तयार करणार आहोत. तर बघा, सगळे असेच करायचे आहे. 3 इंचाचे कापड घ्यायचे आहे आणि त्रिकोण करायचा, पुन्हा त्रिकोण करून शिलाई करायची, पुन्हा एकदा त्रिकोण करायचा. या पद्धतीने आपलं मस्त फूल तयार होतं. नक्की ट्राय करा. तर बघा, जमलं का तर असं फूल बनवा, जेणेकरून आपला ब्लाऊज पण खूप छान दिसेल. अशा प्रकारे मी सगळे जे हे आहे छोटे छोटे फ्लावर्स ते तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्यापासून 1 इंचावर मी खून करून पूर्ण गळ्याचा गोल आकार रेडी करून घेतला आहे, जेणेकरून ते फूल आहे त्यावर आपण ठेवू. तर ओके, आता हे बघा मी कसं ठेवलं आहे. तर लक्षात घ्या, फूल जोडलं कसं त्रिकोण करायचा, पुन्हा त्रिकोण करायचा. तर अशा प्रकारे आपण सगळे छोटे छोटे पार्ट तयार करून घेतले. ते आता शेजारी ठेवून पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर बघा, सगळ्या बाजूला म्हणजे कोणतं डायरेक्शन ठेवलं आहे बघा. जिकडं फोड दिसते ती बाजू आपल्या बाजूनं आहे, बंद बाजू त्या साईडला आहे. तुम्ही या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. त्रिकोण कसा केला आणि पहिल्यांदा त्रिकोण, परत त्रिकोण आणि परत एकदा फोल्ड केला आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोण केला आहे. तर तुम्ही नक्की बघा. मी वाटलंच तर व्हिडिओ स्लो करा आणि मग बघा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. त्यानंतर हळूहळू आपण सगळे जे आपण बनवले होते फ्लावरचे पार्ट ते सगळे जोडून घेतलेले आहे. तर तुम्ही डेली यूजच्या साडीवर कुठे ऑफिसला जात असाल तरी पण तुम्ही अशी डिझाईन जास्त हे नाही वाटत आणि खूप छान दिसते. नक्की ट्राय करा. डेली यूजच्या साडीवर पण खूप छान शोभून दिसते, किंवा आपली जी कडक काउंटर्स कपडा असेल तर खूप छान दिसते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, आता आपण पूर्ण जोडून घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहे बघा, एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेणार आहे, जेणेकरून त्यावरती लेस अटॅच केल्यावरती ते वरती दिसले नाही पाहिजे. ओके, एक्स्ट्रा कापड कट झालं. त्यानंतर आपण जी लेस आहे ती जोडणार आहोत तिथे. तर बघा, लेस जोडणार आहे तिथं. सध्या तर अशा ट्रेंडिंग डिझाईन खूप ट्रेंड चालू आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, तर मी जिथं ते एक्स्ट्रा कापड जे फ्लावर छोटे छोटे जोडले होते त्याच्यावर ते म्हणजे एक्स्ट्रा कापड कट करून त्यावरच लेस लावून घेतलेले आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लाऊज मीच पण वेअर केला आहे, माझ्यासाठीच शिवला आहे. तर मला आवडला आणि खूप छान दिसतो.
पूर्ण ब्लाऊज घातल्यानंतर यानंतरची गोपीबाई पण या ब्लाऊजसाठी मी शिवलेली आहे. ती पण शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल असेल. त्यामुळे आणि हो, व्हिडिओ कोणत्या टायमिंगला तुम्हाला बघायला जमेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या वेळेला व्हिडिओ अपलोड करू. तर तुम्हाला पण स्टिचिंग कामाबरोबर शिकता आलं पाहिजे. तर बघा आता पूर्ण गळ्याला मी लेस लावून घेतलेले आहे. लेस लावल्यानंतर आता आपण लटकन तयार. आता हे बघ इथं आपण छोटे छोटे मणी जोडून घेणार आहोत. बघा हे ना असं थोडंसं फोल्ड करायचं आणि तिथं जो सेंटर असं तिथं मणी ठेवायचा आहे आणि खाल्ल्या बाजूला फोल्ड करायचा आहे आणि सुईमध्ये धागा पॅक करून घ्यायचा आहे. पुन्हा तसंच थोडंसं फोल्ड करायचं आहे, पुन्हा सुई टाकायची आहे, पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा त्यानंतर 2 टक्स पूर्ण असेच सगळे तयार झाले आहे. तर तुम्हाला मी ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. त्यासाठी अगोदर आपण लटकन तयार करणार आहोत. तर मी इथं 5-5 इंचाचा कपडा घेतलेला आहे, त्रिकोण केलेला आहे. परत त्रिकोणमध्ये दोरी घातलेली आहे. दोरीमधून पूर्ण त्रिकोण शिलाई केलेली आहे. बघा दोरी कोणत्या साईडला घातली आहे. बघा एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. बघा तुम्ही डबल टेबल शिलाई पण करू शकता. त्यानंतर बघा एक्स्ट्रा कापड पण कट करून टाकलं आहे आणि त्यानंतर पुन्हा काढलेलं आहे. तर अशा प्रकारे तीन थोडे म्हणजे समजा एक 5चं, एक 4चं, एक 3चं असं ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी ते नॉट्स बनवून घेतलेले आहे. पूर्ण 3 नॉट्स आहे. खूप छान दिसतं डेली यूजच्या साडीवर. अशी डिझाईन नक्की ट्राय करा. आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तर बघा अशा प्रकारे आपलं दुसरं पण फ्लावर रेडी आहे. त्रिकोण करायचा आहे, पुन्हा त्यावरती पुन्हा त्रिकोण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही लटकन तयार करून घेतलेले आहे. खूप सोपी पद्धत आहे. त्रिकोणमध्ये त्रिकोण कट मारलेला आहे आणि त्याच्यावरती पुन्हा अशा प्रकारे 3 लटकन तयार आहे. त्यानंतर हा ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता. ते बघा असे पूर्ण मी लावून घेतलेले आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितले त्यांचे मनापासून